स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 64वा आणि त्याचं विवरण. अभंग असा: सोहम भाव कैसा आहे, स्वामींपाशी राहे पाहे. रात्रन दिन एक रूप, भोगी आनंद स्वरूप. अभ्यासाने प्राप्त होय, स्वामी म्हणे धरा सोये. स्थूल सूक्ष्म त्यागामनी, गुणातीत पूर्ण ध्यानी. देह धर्म चालो सुखे, सोहम भावे न ती दुःखे. गुरुनिष्ठे स्वामी वर्ते, बोधी तैसाची बाळाते. सर्वाघटी तो राहिला, स्वामी तोची पूर्ण झाला. ऐसा स्वामी पावश्यासी, बाळवंदी चरणांसी. भावार्थ असा: सोहम भाव अनुभवायचा असेल असा प्रश्न अनेकांना पडतो, तर स्वामींपाशी जा, तिथे राहा, त्यांना पहा. रात्रंदिवस परमात्म्याशी एकरूप होऊन स्वरूपाचा आनंद कसा भोगता येतो ते अनुभवानं कळेल. अभ्यासानं ही अवस्था प्राप्त होते. त्यातील वर्म ओळखावं, स्थूल सूक्ष्म सर्वांचा त्याग करावा, मन पूर्ण गुणातीत करावं, ती अवस्था ध्यानात घ्यावी. देहधर्म जे आहेत ते सुखानं चालू द्यावेत, त्या भोगापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा. मग ती दुःख आपल्याला त्रास देत नाहीत. सोहम भावात रमावं. स्वामी स्वतः सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून वागतात. मलाही त्यांनी तोच बोध केला आहे. स्वामी तत्वरूपानं सर्वाघटी भरून राहिले आहेत, म्हणून स्वामींना पूर्णत्व प्राप्त झालं आहे. असे हे पूर्णत्व प्राप्त सद्गुरू पावस इथं आहेत. मी बालक भावानं त्यांच्या चरणांना अभिवादन करीत असतो. आता या अभंगावरचं चिंतन असं: सोहम भाव म्हणजे नेमकं काय, ती साधना कशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. सामान्य माणसाला नेहमीच प्रश्नांची उत्तरं त्यांच्या बुद्धीला पटतील अशी हवी असतात. गणितामधल्या किंवा भूमितीमधल्या सूत्रासारखी तयार सूत्र तो अपेक्षित असतो. परमार्थ कसा करावा याची शिकवणी असत नाही. प्रश्नामागे प्रांजळ तळमळ असेल तर अंतरात्म्याकडून प्रेरणा आपोआप मिळते आणि उत्तरं उपाय कळतात. आजकाल नको इतकं मार्गदर्शन आणि नको इतकी केंद्र सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. तिथं यंत्रवत साधनेचं मार्गदर्शन मिळतं. तयार प्रश्नोत्तरं दिली जातात. या पद्धतीनं साधना होतेच असं नाही. अभ्यास केंद्रातून तंत्रमंत्राची शिकवणूक देऊन साधनाच बद्ध केली जाते. साधनेतला जिवंतपणा नष्ट केला जातो. साधक गुरुकृपेनं गतिमान होत असतो, तो व्हावा. विनोबाजी भावे म्हणतात, साधनेचं ओझं होता कामा नये. साधना वृक्ष कंटाळवाणी असत नाही. तिथं जबरदस्ती असत नाही, सहजता असते, आनंद असतो. सोहम साधना कशी करावी या प्रश्नाचं मामा उत्तर देतात: स्वामींपाशी जा, रहा आणि पहा. म्हणजे रात्रंदिवस सोहम साधना कशी करता येते, आनंदाचं स्वरूप कसं असतं, ते सारं काही कळेल. यात सत्संग आला, सान्निध्य आलं आणि अशा महापुरुषाच्या जीवनशैलीचा अभ्यासही आला. दिव्य जीवन जगणारा महात्मा प्रत्यक्ष पाहायला मिळायला हवा. त्याचं दर्शन, स्पर्शन, संभाषण यामधून आपलं आंतरिक परिवर्तन होऊ लागतं. किती तास साधना केली म्हणजे पूर्णत्व येतं, हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. साधनेनं मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक परिवर्तन होत गेल्यास प्रगती होते. शुद्ध आत्मस्वरूप हेच आपलं सत्य स्वरूप आहे, हे ज्ञान होणं महत्त्वाचं आहे. शुद्ध स्वरूपाची आपण या नाव
शुद्ध स्वरूप ज्ञान असं समर्थ सांगतात. जीव आपल्या देहालाच आत्मा मानित असतो. हाच आत्मज्ञानातला मोठा अडसर आहे. त्यामुळं आत्मा ब्रह्म ही वस्तू कळून येत नाही. त्यासाठी आधी देहबुद्धी दूर करावी. समर्थ सांगतात, म्हणोनी देहबुद्धी झडे, तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने बिघडे, ऐक्यता ब्रह्माची. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या देहापलीकडे शुद्ध तत्व आहे. तिथं खरा शाश्वत आनंद सतत आहे. तो स्वरूप ज्ञान प्राप्तीनं प्राप्त होतो. हे सर्व कळावयास गुरुनिष्ठा हवी. गुरूंनी केलेला बोध अंगी मुरावयास हवा. गुरुमुखातून आलेल्या तत्वज्ञानाचं उत्तम श्रवण व्हावं. समजलेलं ज्ञान बुद्धीत स्थिर व्हावं. मग त्याचंच चिंतन व्हावं. सद्गुरूंशी आंतरिक संवाद हवा. मग अखंड तदाकार वृत्ती होते. ही साधना किंवा अभ्यास होय. सद्गुरूंना पूर्ण शरण जाण्यानं हे सर्व साध्य होतं. हे होतं 64व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात 65व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. पावे भक्ता देवश्री, वरी ज्ञात्यासी मोक्षश्री. श्री स्वामी स्वरूपानंद, कृपांकित अमलानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.